राज्यातल्या अनेक भागात शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलंय। 23 फेब्रुवारीला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। या गारपिटीने रब्बी हंगामातल्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। बाजरी, हरभरा, ज्वारी, गहू आणि कापूस या पिकांना मोठा फटका बसलाय। मंडळी, शेतात आडवी झालेली ही पिकं पहा। वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्याला हा गारपिटीचा फटका बसलाय। समुद्रपूर तालुक्यात सोमवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, पण माणगाव परिसरात झालेल्या या गारपिटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय। सोमवारी पहाटे अनेक गावांमध्ये मेघगर्जनांसह पावसानं हजेरी लावली। नंतर पुन्हा दुपारी 2 वाजता सुद्धा अनेक गावांमध्ये पाऊस झाला। यावेळी माणगाव परिसरात मोठी गारपीट झाली। गारपिटीनं शेतात उभे असलेले कापूस, हरभरा, गहू, तूर हे पिकं अक्षरशः आडवे पडलेत। पाऊस अंदाजे 2:30 ते 3 वाजता दरम्यान होता आणि सोसाट्याचा वारा होता आणि एकसाथ गार झाली आहे आणि गार अशा साईजची होती की बोरापेक्षा मोठी होती। त्यामुळे पूर्ण मालाची नुकसान झाली आहे। गहू झोपले आहे, चेने परत झोपले आहे, काही सवंगण होते ते सुद्धा शेताच्या बाहेर दानाफान झाले आहे। त्याच्यामुळे ते आपले कृषी अधिकारी यांनी येऊन आपले पंचनामे करावं आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळून देण्यात येईल। 20 ते 25 मिनिट। दुसरीकडे यवतमाळ मधल्या राळेगाव तालुक्यातही जोरदार पाऊस झालाय। राळेगाव तालुक्यात मौजा झरखड गावामध्ये सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वीज कोसळली। या घटनेत 5 जण जखमी झालेत। रामचंद्र पचारे, गणेश नान्हे, विमल पदिले, सुनीता राऊत आणि वंदना पदिले या 5 जणांचा जखमींमध्ये समावेश आहे। यापैकी 2 पुरुष आणि एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। दुसरीकडे मराठवाड्यात परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसानं फटकेबाजी केली आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर मध्येही गारा पडल्यात, तर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं द्राक्ष बागांसह पिकांचं नुकसान केलंय। त्यानंतरही हवामान विभागानं पूर्व विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे 25 फेब्रुवारी पर्यंत आणखी काही ठिकाणीही पाऊस होण्याची शक्यता आहे। बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि आर्द्रतेमुळे वातावरणात हा बदल झालाय। यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकूणच तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीसाठी लोकमत पाहत रहा।